चला घोषणा द्या। आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, या महाराष्ट्राची शान, राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं आगमन झालंय। जोरदार टाळ्यांनी आपल्या नेत्याचं स्वागत करूया। भारत माता की, भारत माता की। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलो भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। चला हात वर करायचे। बोला बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम। बंधू भगिनींनो, मी फार वेळ तुमचा घेणार नाही। आपण 5 वाजल्यापासून देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाची वाट बघताय। थोडक्यात सांगीन, तुमच्या घरातली इज्जत या देशाची इज्जत समजून प्रधानमंत्री झाल्यावर पहिल्यांदा जर काय काम केलं असेल, 11 कोटी टॉयलेट द्यायचं काम मोदीजींनी केलंय। आपल्यासाठी विविध योजना या मोदीजींनी त्या ठिकाणी आणल्या आहेत आणि म्हणून या देशाच्या विकासासाठी, तुमच्या भविष्यासाठी येणारी 7 तारीख महत्वाची आहे। आपल्या सगळ्यांनी 7 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबा, हे आवाहन करायला मी आली आहे। ही माढाची लोकसभेची निवडणूक याच्या आधी सुद्धा भावनिक केली गेलेली, पण त्याही वेळेला आपल्या रणजितसिंग निंबाळकरांनी विजय खेचून आणला, तुमच्यासाठी काम केलं। पाण्याचा प्रश्न थेट बारामतीशी 4 हात करून त्या ठिकाणी आणायचं धाडस आपल्या ठाण्या वाघाने त्या ठिकाणी केलंय। तुमच्या प्रेमाच्या जोरावर याही वेळेला जोरदार मतांनी रणजितसिंगजी निवडून जातील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। बंधू भगिनींनो, रणजितसिंग मोहिते पाटलांच्या समोर, नाईक निंबाळकरांच्या समोर, रणजितसिंग नाईक निंबाळकरांच्या समोर उभ्या असलेल्या उमेदवाराच्या नावामध्ये जरी धैर्य असलं तरी वागणुकीमध्ये ते दिसत नाही। या ठिकाणी त्यांच्या वरचेवर स्टेटमेंट आम्ही बघितले, आमच्याशिवाय माढ्यामध्ये पान हलत नाही। एक वेळ अशी होती की वाईट परिस्थिती असताना मान पान सगळं धोत्राच्या सोग्यामध्ये गुंडाळून याच देवेंद्रजींकडे आले होते। याच देवेंद्रजींनी पुनर्वसन केलं आणि आज त्या ठिकाणी ते नाहीये। ते म्हणले का गेले? अस्तित्वासाठी गेले। अरे, ज्यांनी यांच्या अस्तित्वावरच कुऱ्हाडीचा घाव घेतला त्याच्याच वळचणीला जाऊन बसले। पण हरकत नाही, विनाशकाले विपरीत बुद्धी असते। रोज वेगळ्या वेगळ्या स्टेटमेंट भारतीय जनता पार्टीच्या सोलापूरच्या महायुतीच्या आमच्या उमेदवाराला गावगुंडासारख्या धमक्या देतात, पार्सल इथून पाठवून देऊ म्हणतात। अरे, ते पार्सल का गैराचं पार्सल आहे पाठवून द्यायला? ऊसतोड कामगाराचा मुलगा जरी असेल तरी त्याच्या मागे उभी असलेली ही महायुतीची शक्ती बघून घ्या। आणि जर हात लावायचा प्रयत्न केलात तर तुमचं पार्सल कुठे पाठवून देऊ तुम्हाला कळणार सुद्धा नाही, एवढी ताकद महायुतीची आहे।
आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी फार वेळ घेत नाही, आपल्याला देवेंद्रजींचं ऐकायचंय. पण तुम्हाला परत एकदा मी सगळ्यांना सांगते, माझ्याच ताटात सगळं पाहिजे. गुळवणी पण पाहिजे, पुरणपोळी पण पाहिजे, आमटी पण पाहिजे, श्रीखंड पण पाहिजे. दुसऱ्याच्या ताटात काही जाऊ द्यायचं नाही, अशी यांची वृत्ती आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण यांना नकोय. आजपर्यंत रणजितजींनी जे जे काही काम केलंय ते तुम्हाला माहिती आहे. आणि मला विश्वास आहे, येणाऱ्या 7 तारखेला सुद्धा महायुतीला साथ देत भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार आपले रणजित भैया नाईक निंबाळकर यांची निशाणी घड्याळ. ही जागा बंधू भगिनींनो मोदीजींची जागा आहे. आणि म्हणून महायुतीचे उमेदवार रणजितजी नाईक निंबाळकर, ज्यांची निशाणी कमळ आहे, ही निशाणी म्हणजे मोदीजींची निशाणी आहे. हे कमळ प्रगतीचं आहे, हे कमळ तुमच्या भविष्याचं आहे. मोदीजींचे हात बळकट करायला, आपल्या रणजित भैयाला भारी भरकम मतांनी दिल्लीमध्ये मोदीजींचे हात बळकट करायला पाठवा, एवढंच सांगते. आणि विश्वासाने सांगते तुम्हाला, देख लेना आंखों से और हम आएंगे लाखों से. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय चित्राताई वाघ. आणि मित्रांनो, या अकलूजच्या मातीच्या आपल्या सर्वांच्या मातोश्री आदरणीय पद्मजा देवी मोहिते पाटील या ठिकाणी आले. त्यांचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी, ते आपल्याला सर्वांना संबोधित करतात. आदरणीय पद्मजा देवी मोहिते पाटील, एकदा जोरदार टाळ्या हात मोठी यांच्यासाठी. महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ, आता सगळ्यांचीच नावं घ्यायची म्हटलं तर वेळ जाईल, परंतु सर्व सन्मान्य सदस्य, उपस्थित सर्व ग्रामस्थ, माढा लोकसभेचे आमचे पाणीदार उमेदवार आणि आता खासदार रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर, त्याचबरोबर उपस्थित सर्व आमदार, खासदार आणि समोरील आमची सर्व बंधू भगिनींनो आणि पत्रकार मंडळींनो, वास्तविक पाहता आजचं आपण जे आलो आपण एकत्र, ते हे आवाहन करायला की रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर हे कमळ चिन्हावरती उभे आहेत. त्यांना दुसऱ्यांदा आपल्या भाजप पक्षाने संधी दिलेली आहे आणि प्रचंड बहुमताने कमळाच्या पुढचं बटन दाबून त्यांना आपण सर्वांनी बहुमताने निवडून द्यायचं आहे, हे आवाहन करण्यासाठी मी इकडे आलेले आहे. वास्तविक पाहता हा जो विजय चौक आहे याला एक इतिहास आहे आणि ते सांगायचं कारण म्हणजे की या इथून उभं राहत असताना मागच्या 2013 सालची मी आपल्याला गोष्ट सांगते की 2013 साली हेच व्यासपीठ होतं इथे आणि पाणी परिषद प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी घेतली होती आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यावेळेला बोलवलं होतं. त्यावेळेला ते आमदार होते आणि साहेब त्यावेळेला म्हणाले होते की ह्या चौकात ह्या सभेत आणि सहकार मर्शींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता, त्यात जो येतो पाहुणा त्याला निश्चितपणे राजकारणात मोठं यश मिळतं. आणि पुढे ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि 13 सालची ही गोष्ट आणि 14 साली ते मुख्यमंत्री झाले. कारण साहेब म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल आणि म्हणून ही आठवण मी आज मुद्दाम आवर्जून सांगते की आमचे आणि भाजपचे आणि देवेंद्रजींचे फार जुने संबंध आहेत की ज्या काळामध्ये ज्या वेळेला 98 साली कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांनी प्रतापसिंह मोहिते पाटलांना पक्षात घेतलं आणि सगळ्यात पहिले त्यांना संधी मंत्रिपदाची दिली. मंत्रिपद दिलं आणि मग म्हणाले आता तुम्ही आमदार म्हणून निवडून या
तर ते फार मोठं हे होतं की आव्हान होतं की आधी मंत्रीपद आणि नंतर आमदार होणं. परंतु MLC मधून 43 मतं घेऊन तिथेही त्यांनी विक्रम केला आणि बहुमताने त्यावेळेला ते निवडून आले. परंतु त्यानंतर ज्या वेळेला भाजपचं कार्य करत असताना ती जी निवडणूक त्यांनी जिंकली, त्यानंतर आज ताग आहेत, त्यानंतर मग सुभाषजी देशमुख साहेब खासदार झाले, त्यानंतर बनसोडेजी भाजपचे झाले, नंतर स्वामीजी झाले आणि आता रामना पण संधी मिळेल असं मी शुभेच्छा व्यक्त करते. कारण आजपर्यंत भाजपच्या खासदारकीची तिथली परंपरा अजून मोडून काढलेली नाहीये. तर ते ह्या शुभेच्छा देण्यासाठीच मी इकडे आलेली आहे. दुसरं सांगायचं म्हणजे की आता सगळेजण म्हणतात की रणजितदादांनी हा विकास केला, रणजितदादांनी, पण त्याच्यापुढे नाईक निंबाळकर हे आडनाव लावा. ते ऐकताना जरा विचित्र वाटतं की हा विकास असा केला. कारण विकास इथे काय कोणी केला हे सगळ्यांना माहिती आहे की पूर्वपारच्या ज्या बाबा आदमच्या काळातल्या शेजारती सगळेजण हे करतायत. आणि जो भस्मासूर जे इथे आहे तर त्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. वास्तविक पाहता हा भस्मासूर मोठा होण्यामध्ये सुद्धा जी संधी भाजपने ह्या लोकांना दिली, आपल्याला आठवत असेल रणजित सिंह की 19 साली आपण आला होतात बंगल्यावरती आणि त्यावेळेला ते फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि धवलसिंहांचं त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्यावेळेला माझ्याशी आपण बोललात. तर त्यावेळेला मी त्यांना एवढं पण म्हटलं की आता जे तुमच्याकडे भाजपमध्ये जे आलेत मोहिते, त्यांचे आणि आमचे मार्ग वेगळे आहेत, त्यांचा आम्हाला त्रास निश्चित होणार, तर आपलं लक्ष राहायला पाहिजे. तर ते म्हणाले नाही, बिलकुल बिलकुल म्हणाले, ऐसं मी म्हणजे धवलसिंहवरती लक्ष ठेवीन. परंतु भाजप त्यांना देत गेली, फडणवीस साहेब त्यांना देत गेले, MLC दिली, कारखान्याला मोठं मदत केली, फंड्स दिले, 1.25 कोटीचे, 125 ते 150 कोटीचे कामं मोठी दिली, 300-400 कोटीची, मोठं केलं त्यांना. परंतु हे जी हुकुमशाही आणि हे जे होतं त्याचा त्रास आमच्या कार्यकर्त्यांना महाभयंकर झाला. मग खोट्या केसेस करणं, खोटे नाटे त्यांच्यावरती आरोप करणं, आतमध्ये टाकणं. परत कुठलाही एखाद्या साध्या माणसाचा जर प्लॉटिंगचा व्यवहार असेल किंवा त्याची जमीन त्याला विकायची असेल तर ह्यांचा काही संबंध नसला तरी ह्यांना मलिदा द्यायचा. म्हणजे एवढी हुकुमशाही, गुंडगिरी प्रवृत्ती सगळी लोक आज सुद्धा त्या दबावाखाली आणि त्या प्रचंड दहशतीखाली आहेत. परंतु फक्त ह्या भाजप पक्षाचा उपयोग त्यांनी स्वतःची पोतड्या भरण्यासाठी केला आणि म्हणूनच ते माझं असं सगळ्यांना म्हणजे असं सांगणं आहे की पक्ष किती वाढवला हे फार कमी आहे, पक्षाचे कार्य किती वाढले हा गौण भाग आहे. आज म्हणजे आपल्याला सांगायचंय की पैसा एवढा ह्या वापरला हे केला, पण त्या प्रमाणामध्ये भाजप पक्ष काही वाढवला गेला नव्हता. तर आपल्याला सगळ्यांना म्हणजे मला फडणवीस साहेबांच्या समोर एवढं सांगायचं की गोरगरीब जनता जी आहे ती ह्या गुंडगिरीला, दहशतीला अतिशय कंटाळलेली आहे. नाव असं बोलायची हे नाहीये की बोलायचं म्हटलं तर त्यांना एवढी मोठी प्रचंड दहशत आहे की उद्या त्यांच्या जीवाशी खेळ केला जातो. या प्रकारचं हे केलं जातं. काही मागासवर्गीय किंवा आपल्या साध्या गोरगरीब जनतेला हाताशी धरायचं आणि गुंडगिरी करायची. ह्याचा एकाचा जीव घेतला की तो हे करायला लपवायला परत ज्यांनी केलाय, ज्याच्याकडून काम केलंय त्याचा परत बंदोबस्त करायचा. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याचा त्रास आम्हालाच नाही, आमच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात झालाय. तर आपल्याला माझी विनंती राहील की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घालून ही जी आहे अलिबाबा आणि 40 चोर यांचा आपण बंदोबस्त करावा. ही हुकुमशाही मोडीत काढावी. ही गुंडशाही जी आहे ती संपवली पाहिजे. आणि यांचे जे संस्थेचे कारभार आहेत, वैयक्तिक संस्था मी म्हणेन किंवा काही दुसरे करताना, पण जे वैयक्तिक ह्यांचे कॅरेक्टर आहे किंवा ह्यांनी जी विश्वासार्हता गमावलेली आहे, सामाजिक जीवनामध्ये काम करताना विश्वासार्हता जपावी लागते. तर आपल्याला सगळ्यांना माझी एक विनंती राहील आणि फडणवीस साहेबांना की आपण ह्या गोरगरीब जनतेला आमच्या इथल्या न्याय मिळवून द्यावा. धवलसिंह असो, त्यांचे कार्यकर्ते असो किंवा आमचे स्वतःचे जे वैयक्तिक आमचे काही लोक किंवा काय असं त्यांना शोधून त्यांच्यावरती खोट्या केसेस करणं, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्याकडून आमची एवढीच अपेक्षा आहे. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील कमळ चिन्हावर. हा आई म्हणून माझा त्यांना आशीर्वाद आहे. माझे मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय ताई, आपण या ठिकाणी बोलला. यानंतर मित्रांनो, माळशिरस तालुक्यात असा एक मॅसेज होता की आता काय होणार
पण माळशिरस तालुक्याची विकास आघाडी एकत्र आली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यातलं वातावरण एक वेगळ्या दिशेने गेलं. ते माळशिरस विकास आघाडीचे समन्वयक ऍडव्होकेट सन्मान्य सोमनाथजी वाघमोडे या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करतायत. एकदा जोरदार ताली त्यांच्यासाठी. आज या ठिकाणी माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे एक निष्कलंक व्यक्तिमत्व नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमचे बंधू माननीय जयकुमारजी गोरे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींनो आणि माता भगिनींनो, साहेब आज मनापासून आनंद होतोय. गेल्या अनेक वर्ष झालं या माळशिरस तालुक्यामध्ये कोणतंही इलेक्शन असलं तर याच विजय चौकामध्ये सभा होत असती आणि ती सभा आपल्या उपस्थितीत या विजय चौकात होताना मनापासून आनंद होतोय. प्रमोद महाजन साहेबांची सभा इथं झाली, गोपीनाथ मुंडे साहेबांची सभा झाली, अनेक मान्यवरांची सभा या विजय चौकामध्ये झाली. माळशिरस तालुक्याचा लेखाजोखा साहेब तुम्हाला थोडक्यातच मी सांगतोय. माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत मागच्या 2 दिवसातच आपण एक निवेदन दिलं होतं. त्यामध्ये एक प्रामुख्याने एक माळशिरस तालुक्याचा सर्वात मोठा प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे. गेल्या अनेक वर्ष खंडकरी शेतकऱ्यांचा विषय होता. महाराष्ट्रात 27,000 एकर जमीन या महाराष्ट्र सरकारने सोडली, त्यात माळशिरस तालुक्यामध्ये 6,000 एकर जमीन दिली. आणि मागच्या 1 महिन्यापूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एक निर्णय घेतला, वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायचा निर्णय घेतला आणि माळशिरस तालुक्यामध्ये 6,000 एकर जमीन मोकळी झाली. त्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. गेल्या अनेक वर्ष फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न आहे. 10-15 वर्ष झालं आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून साहेब तो पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करतोय. या माढा लोकसभा मतदारसंघामधून खासदार पवार साहेबांनी नेतृत्व केलं. मी स्वतः पुणे, मुंबई, दिल्ली, बारामती, फलटण या ठिकाणी पवार साहेबांना या रेल्वेचं निवेदन दिलं. परंतु साहेब तुम्हाला सांगतो, निवेदन घ्यायचं आणि पवार साहेबांनी फक्त दुर्लक्ष करायचं, कधी सुद्धा त्या विषयावरती उच्चार केला नाही. मी म्हणायचो आपण एवढ्या वेळा निवेदन दिलं परंतु पवार साहेब का दुर्लक्ष करतायत. तुम्हाला सांगतो साहेब, मी सुशील कुमार शिंदे साहेबांकडे गेलो दिल्लीत. संतोषांना माझे मार्गदर्शक मित्र त्या ठिकाणी होते आणि शिंदे साहेबांना म्हणलं की साहेब माझ्या मतदारसंघातला हा फलटण पंढरपूर रेल्वेचा अनेक वर्षाचा प्रश्न आहे, तर तुम्ही पवार साहेबांना सांगा. सोमनाथराव, हे मी बोलून उपयोगाचं नाही, पवार साहेबांच्या मनात असेल तरच होतं. मी म्हणलं अनेक वेळा निवेदन दिलं पण पवार साहेबांनी कधी त्याची वाच्यताच केली नाही. मग तुम्ही समजा की त्यांच्या मनातच नाही. पवार साहेब इथं निवडून दिल्यानंतर या जनतेला वाटलं होतं की गेल्या अनेक वर्षाचं हे स्वप्न साकार होईल, अनेक वर्षाचं इथनं स्वप्न साकार होईल, परंतु झालं नाही. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून फलटण पंढरपूर रेल्वेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बजेट उपलब्ध करून दिलं. येत्या काळामध्ये त्याचं सुद्धा काम चालू होईल. दुसरं काम म्हणजे नीरा देवदारचं, हे तर नुसतं स्वप्नच दाखवलं होतं. गेले अनेक वर्ष म्हणत होतो की या दुष्काळ पट्ट्याला पाणी मिळेल, परंतु खासदार साहेबांनी 3-4 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्याचं प्रत्यक्ष काम चालू झालं. दुसरं साहेब, आमची प्रामुख्याने मागणी आहे, आजूबाजूला सगळी एमआयडीसी झाली परंतु या माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी नाही. बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा जो केंद्र सरकारचा संकल्प आहे त्याच्याच शेजारी जयभाऊला माहितीये, तुमच्या मसवड धुळदेवच्या शेजारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्वमालकीची 4,500 एकर जमीन आहे. आपल्याला महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून मागच्या सरकारमध्ये आपण निवेदन दिलं होतं. त्यांनी स्वतःची जमीन एमआयडीसीला देऊ केली आणि त्या बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये मसवड धुळदेव बरोबर गारवाडचा समावेश करा अशा पद्धतीचं आपल्याला मागही निवेदन दिलंय, परवाही निवेदन दिलंय. तो प्रामुख्याने प्रश्न सोडवण्यासाठी साहेब तुम्हाला मनापासून विनंती करतो. दुसरा विषय सांगतो, केंद्रातील गडकरी साहेबांनी जे रस्ते निर्माण केलं संपूर्ण देशामध्ये ते केंद्राचं जाळं निर्माण केलं, परंतु साहेब जाळं निर्माण करत असताना सगळ्या देशाला एक न्याय, मात्र माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला ह्या माळशिरसमध्ये काम करत असताना माझ्यावर किती अन्याय झालाय ते तुम्हाला सांगतो. ह्या पालखी मार्गामध्ये
आमची स्वतःची जमीन गेली. रस्त्याच्या कडेला जमीन होती साहेब, तिथं नगरपंचायत स्थापन झाली आणि शेजारी ग्रामपंचायतीला गुंठ्याला 4 लाख रुपये दर आणि माळशिरसमध्ये 1 लाख रुपये दर मिळाला. आम्ही 2 वर्ष आंदोलन केलं. खासदार साहेबांनी आम्हाला गडकरी साहेबांकडे नेलं, वेळोवेळी मिटिंग घेतली, मदत केली, उपोषण केलं. पण फक्त माळशिरस हे विरोधकाचा वाले किल्ला आहे, विरोधकाचा गाव आहे. म्हणून माझ्यासारख्या बांधवांना पैसे मिळवून द्यायची नाही ही भावना लक्षात ठेवून तिथं माझ्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यावरती अन्याय केला आणि मला अद्याप पैसे मिळू दिले नाहीत. साहेब अपील केलं, अपिलात आमच्यासारखा निकाल झाला, आर्बिट्रेशन मध्ये आमच्यासारखा निकाल झाला, परंतु अद्याप आम्हाला पैसे मिळाले नाहीत. ती सुद्धा पैसे आपल्या माध्यमातून नंतरच्या काळामध्ये मिळाले पाहिजेत. साहेब तुम्हाला सांगतो, या माळशिरस तालुक्यामध्ये अनेक संस्था आहेत, पण संस्थेमध्ये आपल्या कुटुंबाच्या पलीकडे दुसऱ्याला कधीही संधी नाही आणि संधी जरी असली तर त्यांना वेळपुरी खाण्याच्या पलीकडे काहीच नाही. तुम्हाला सांगतो साहेब, आम्ही तुमच्यावर का फिदा झालोय. तुमची मुलाखत मी एकदा स्वतः ऐकली होती की एका पत्रकारांनी विचारलं, फडणवीस साहेब तुम्ही कुठली संस्था का काढली नाही. तर साहेब तुम्ही तुमचं उत्तर ऐकून मी भारावून गेलो होतो. तुम्ही म्हटला की मी कुठली संस्था काढली नाही, मी नव्हे पिठाची गिरणी सुद्धा काढली नाही. त्याचं कारण संस्थेचं हित बघत असताना जनतेकडे दुर्लक्ष होतं, म्हणून मी कुठल्या संस्था काढली नाही आणि म्हणून महाराष्ट्रात तुमच्यासारखं नेतृत्व खुललं आणि महाराष्ट्रात तुमच्या सगळ्या सामान्याला बहुजनांना न्याय द्यायचा प्रयत्न साहेब तुम्ही करताय. तुमच्यावरची प्रामुख्याने आमचा विश्वास आहे, परंतु साहेब तो सुद्धा विश्वास आम्ही बऱ्याचदा नाराज होतो. तुम्ही मागच्या सरकारमध्ये असे प्रस्थापित घेतले आणि आमच्यावर लादले, परंतु साहेब आम्हाला सांगा, तुम्ही गेले कित्येक वर्ष सुभाषांच्या काळापासून अन्याय होतोय, तो अन्याय आता इथनं पुढच्या काळामध्ये होऊ द्यायचा नाही. साहेब हात जोडून विनंती करतो, इथनं पुढच्या काळामध्ये गेली 50 वर्ष लाटा खाटा खाऊन इथला माझा बांधव त्या ठिकाणी उभा राहतो. मरण पत्करण पण शरण पत्करणार या वृत्तीने इथला माझा बांधव लढतो. ही कुठली जरी अवैध युती झाली असेल तर या जनतेला मान्य नाही. साहेब मिटिंग घेतली आणि मिटिंगच्या माध्यमातून मी जाणून घेतलं, एकही बांधवांनी सांगितलं नाही की युती आम्हाला मान्य आहे. कुठल्याही माझ्या बांधवांना माहिती नाही सांगितलं की सोमनाथांना आपल्याला ही युती मान्य नाही. या राज्याचं निष्कलंक व्यक्तिमत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मिटिंग लावा आणि त्यांना सांगा आपलं सुखदुःख आपल्या तालुक्याची गारांनी सांगा आणि त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीचं साहेब परवा दिवशी संतोष अण्णाच्या माध्यमातून मला हे विकास आघाडी स्थापन करण्यासाठी माझे गुरुवर शहाजी बापू असतील, प्राध्यापक तानाजी सावंत सर असतील, मान्य जयभाऊ गोरे असतील, ह्या सर्वांनी मनापासून सहकार्य केलं आणि मी परवाची मीटिंग झाल्यानंतर माळशिरस तालुक्याचं चित्र बदललं. बोलण्यासारखं खूप आहे साहेब. या महाराष्ट्रामध्ये पाणी पितो साहेब. या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाला न्याय द्यायचं काम कुणी केलं असेल तर या माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. त्याचं उदाहरण सांगतो साहेब. या महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब डांगेंना पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री भारतीय जनता पार्टीने केलं. या महाराष्ट्रामध्ये महादेव जानकरांसारखा फटका माणूस जो गावगाड्यातला त्यांना कॅबिनेट मंत्री करायचं काम केलं. डॉक्टर विकास महात्मे सारख्या माणसाला राज्यसभा दिली आणि 48 मतदारसंघात तुम्ही काल परभणीला महादेव जानकर साहेबांच्या निष्कलंक व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. परंतु साहेब हे करत असताना दुसऱ्या बाजूने पवार साहेबांनी इथं मतदारसंघात माझ्यासारखा शिकलेला तरुण त्यांना सापडलं नाही. हे दुर्दैवाचं आहे. म्हणून साहेब सांगतो बोलण्यासारखं खूप आहे. आमची तळमळ इतकी आहे की माळशिरस तालुका असा आहे मर्याल पण शरण पत्करणार नाही ह्या पद्धतीचा माळशिरस तालुका आहे. कुणी कुठं गेला म्हणून स्वाभिमान गहाण ठेवणारी लेकरं माझी नाहीत. पोलीस स्टेशनच्या समोर हजारांच्या संख्येने तिथं उपस्थित राहणारा माझा बांधव नाही. लाट्या काट्या वेळ प्रसंगी स्वतःची जमीन गहाण ठेवली. साखर कारखान्याला स्वतःची 200, 300 लोकांनी जमीन गहाण ठेवल्याचं उदाहरण साहेब महाराष्ट्रात आहे का दाखवा.
अनेक साखर कारखाने निर्माण झाले, परंतु स्वतः शेतकऱ्यांच्या उतारावरती बोजा निर्माण करणारा साखर कारखाना महाराष्ट्रात नव्हे देशात कुठं नसेल. अशा पद्धतीचं जनता इथली स्वाभिमान आहे. साहेब, आमच्यावर खूप अन्याय झालाय. इथल्या पुढच्या काळामध्ये तुम्हीच हा अन्याय दूर करणार असा विश्वास व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी रजा घेतो. साहेब, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य वाघमोडे साहेब, आपण या ठिकाणी बोलला. आणि यानंतर सन्मान्य के पाटील बोलतात. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. आज या लोकसभा निवडणुकीसाठी अकलूजच्या जाहीर सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, रणजितदादा निंबाळकर साहेब, जयाभाऊ, चित्राताई, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि बंधूंनो, भगिनींनो, खरं तर अकलूजमधली सभा ही खूप महत्वाची सभा आहे आणि ही विजय चौकातली सभा आहे. त्यामुळं या तालुक्या हो विजय निश्चित. या तालुक्यामध्ये म्हणजे बाकीचं मी योजना देवेंद्रजींच्या मोदींच्या योजनांविषयी काय मी बोलणार नाही, कारण खूप जण बोलणार आहे. आपल्यासाठी स्थानिक महत्वाचं या तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत म्हणजे माळशिरस तालुक्याचा पश्चिम भाग कायम विकासापासून दुर्लक्षित राहिला, किंबहुना दुर्लक्षित ठेवला गेला. त्याचं एक उदाहरण म्हणजे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातली 22 गावं जी नीरा देवधरच्या कार्यक्षेत्रात येतात त्यांना जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवलं. धरण झालं भाजप सेना युतीच्या काळातच, परंतु त्याचे कॅनल मात्र जाणीवपूर्वक 20 वर्ष झाले नाही. तो भाग कायम दुष्काळातच राहिला. दरवर्षी त्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागतात दरवर्षी. आणि हीच अडचण ओळखून आपले खासदार रणजितसिंह निंबाळकर त्यांना मदत केली देवेंद्रजींनी आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमधून या योजनेचा समावेश केला. 3,900 कोटीची तरतूद या योजनेसाठी झाली. ह्या गावांना पाणी येणार आहे, तरी गावं काय योजनेतून वंचित होती. त्याही गावांना उचल पाण्यानं मिळावं म्हणून पुन्हा योजनेमध्ये तरतूद केली. 967 कोटीचे टेंडर निघाले, निविदा निघालेत, कामही सुरू झालंय. आपल्या भागातली काही लोक प्रत्यक्षात फलटण तालुक्यात जाऊन बघून आलेत, हे काम सुरू आहे. त्यामुळे 2 वर्षामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या गावांना पाणी मिळणार आहे आणि ह्या गावांवरचा दुष्काळाचा कलम कायम पुसणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे साहेब, तुम्ही आज आलाय, या अकलूजमध्ये खूप दहशत आहे. या अकलूजमधल्या निष्पाप लोकांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जात आहे. त्याचं उदाहरण म्हणजे साजिद भाई. सगळेजण साजिद भाईला ओळखतात. खोट्या 2 गुन्ह्यामध्ये त्यांना 8 टाकलं. थोडं थोडकं नाही, 3 वर्ष 4 महिने नंतर 6 महिने खोट्या गुन्ह्यात अडकवलं. त्यांना न्याय कुठं कसा मिळणार? साहेब, आपण गृहमंत्री आहात, आपण ह्या सगळ्यांचा शोध घेतला पाहिजे. याच अकलूजमध्ये 4 खून झालेत. कोणी खून केलेत माहिती आहे, पण त्याचा कर्ता कार्यता लोकांना माहिती आहे. पण प्रत्यक्षात अशीच दहशत अकलूजमध्ये आहे. या लोकांना न्याय मिळायला पाहिजे, एवढीच आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे. या भागामध्ये शेतकऱ्यांची दूध आणि ऊसामध्ये एवढी लूट झाली की लोकांचा ऊस घेतला जात नव्हता, दूधही घेतलं जात नव्हतं. आम्ही त्याला पर्याय म्हणून चिलिंग प्लांट काढला वेळापूरला, त्याला पर्याय म्हणून साखर कारखाना काढला चांदापूरला. पण त्याच्यावर एवढं की दूधच कुठं जात नव्हतं. आमचं दूध जाणीवपूर्वक अडवलं जात होतं. आमचे टँकर दुधाचे खराब झाले, कारण इथल्याच आमदारांनी विधानसभेमध्ये एल्युक केला होता याच्यासाठी की हे दूध कसं काय डायनॅमिक्स डेअरी स्वीकारत नियमबाह्य होऊन. शेतकऱ्याला न्याय मिळतोय हे त्यांच्यासाठी महत्वाचं नव्हतं. इथल्या शेतकऱ्यांची अडवणूक कशी होईल हेच आजपर्यंत पाहिलं. इथल्या शेतकऱ्यांची अडवणूक करून इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण दुसऱ्याचं नुकसान करता करता आपलंही नुकसान होतं, भविष्यात होणार आहे याची जाणीव नसल्यामुळं आज आपण कुठं होता आणि आज आपण कुठं आलाय. आम्ही आपल्याला विनंती केली आणि मागच्या विधानसभेला आपण रामभाऊ सातपुतेंना आमच्या भागामध्ये उमेदवार म्हणून पाठवलं. इथं काही वेळा म्हटले की बीडचं पार्सल बनवलं. कशाला आपल्याला कुठला माणूस पाहिजे? काम करणारा पाहिजे का नात्यागोत्यातला पाहिजे? आपल्याला काही सोयरी करायचे का? अहो, रामभाऊने एवढं काम केलं, न भूतो न भविष्यती काम केलं. स्वातंत्र्याच्या आतापर्यंतच्या काळामध्ये असा आमदार झाला नाही की ज्या आमदारानं निधींचा पाऊस पडला ह्या तालुक्यामध्ये.
शेकडो कोटीचा निधी ह्या तालुक्याला दिला. प्रत्येक गावाला 2, 3, 4, 5 कोटी, काय काय गावांना 10, 12 कोटीपर्यंत निधी मिळाला. ज्या गावांना कधीही पण निधी मिळाला नव्हता, ज्या गावामध्ये कधीही विकास झाला नव्हता, किंबहुना ज्या गावातला विकास जाणीवपूर्वक वंचित ठेवला होता, अशा या गावांना रामभाऊनेच निधी मिळवून दिला. आणि रामभाऊने एवढं काम केलं की या तालुक्यातल्या दुसऱ्या नेत्यांना कामच शिल्लक राहिलं नाही. त्यांना स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची काळजी लागली आणि याच राजकीय अस्तित्वाच्या चिंतेनं हे 2 नेते एकत्र आलेत. परंतु लोक हुशार झाले, जनता हुशार आहे. गैरसमज झाला लोकांचा, नेत्यांचा, की जनता आमच्या बरोबर आहे. परंतु समोर बसलेली जनता बघा आणि तालुक्यातही फिरून बघा, जनता विकासाबरोबर आहे. जनता काम जो करतोय त्याच्या बरोबर आहे. म्हणजे जनता नरेंद्र मोदींबरोबर आहे, जनता देवेंद्र फडणवीसांबरोबर आहे, जनता आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांबरोबर आहे आणि इथली जनता रामभाऊ सातपुतेंबरोबर आहे, हेही सांगतो. त्यामुळं त्यांचं पार्सल बिठवायची भाषा अजिबात करू नका. तुमचंच पार्सल गुंडाळून जाणार आहे 4 जूनला, एवढं पक्क लक्षात ठेवा. या तालुक्याला जे पाहिजे ते सगळं देवेंद्रजी फडणवीस, नरेंद्र मोदी, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामभाऊ सातपुते यांनी दिलेलं आहे आणि भरभरून दिलंय. एवढं भरभरून दिलंय की साहेब जलयुक्त शिवार आपल्या काळामध्ये झालं. मग आमच्या गावाचं उदाहरण सांगतो. आमच्या गावातल्या ओढ्यांवर एवढे सिमेंटचे बंधारे झाले की जिथं पूर्वी ज्वारी पिकत नव्हती, आज तिथं आमचे ऊस आहेत. आणि हे केवळ जलयुक्त शिवारचं यश आहे साहेब. त्यामुळं आमचं ऊस दरा बाबतीमध्ये आमच्या खासदारांच्या कारखान्याने ह्या वर्षी 3150 रुपये दर दिलाय आणि इथल्या तालुक्यातल्या कारखान्यानं 2600 रुपये दर दिलाय. 550 रुपये टनाला फरक आहे. हे नुकसान नाही का शेतकऱ्यांचं? हा विकास आहे का तालुक्याचा? तुम्ही कुठल्या मुद्द्यावर एकत्र आला? तुम्ही सांगायला पाहिजे होतं की ह्या भागात इथला कारखाना करायचा आहे, या भागामध्ये रेल्वे आणायचे आहे, या भागामध्ये विकासापासून वंचित राहिले हे काम करायचं आहे, ह्या भागातल्या जनतेला काहीतरी द्यायचं आहे. असं तुम्ही काहीही सांगितलं नाही. एकाला खासदार व्हायचं आहे आणि एकाला आमदार व्हायचं आहे. ही स्वार्थी युती आहे, ही अभद्र युती आहे, जी जनतेला कदापि मान्य नाही. आणि म्हणूनच जनता तुमच्या बरोबर नाही, जनता देवेंद्रजी फडणवीसांबरोबर आहे. नाही, बाकीच्या गोष्टी नंतर बोलू. सुमित्रा वगैरे या अकलूजच्या दहशतीमध्ये सुद्धा आमचा महादेव कावळे सारखा एक लढवय्या मावळा आहे, मुक्तारबाई सारखे लढवय्या आहेत. या दहशतीमध्ये ते नेटानं काम करतात. भारतीय जनता पार्टीचं खूप माणसं आहेत जे पक्षासाठी काम करतायत. अशाही माणसांना न्याय मिळायचा असेल तर साहेब एकच विनंती, इथून पुढे आमच्या तालुक्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारावं. नक्कीच न्याय मिळेल आणि हा तालुक्याचा विकास होईल, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य के पाटील, आपण या ठिकाणी बोलला. त्यानंतर आपण सर्वांशी बोलताय जे नेतृत्व माड्याच्या विकासाचं स्वप्न पाहत आहे, ज्या माणसानं माड्याच्या सिंचनाच्या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साथीनं गती दिली, असा मोदी साहेबांना साथ देण्यासाठी माड्याचा खासदार आपल्याला पुन्हा एकदा पाठवायचा आहे. ते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्यासाठी. दोनच मिनिटाचा वेळ घेतोय. माळशिरस 2 मिनिटं. माळशिरस नगरीचे नगराध्यक्ष सन्मान्य अप्पासाहेब देशमुख, आपणास माझी विनंती आहे. अप्पासाहेब देशमुख, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. बोलतायत आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. अकलूजच्या विजय चौकामध्ये उपस्थित असणारे सर्व माळशिरस तालुक्यातून आलेले माझे बंधू आणि भगिनी, या विजय चौकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला लाभलेले या राज्याचे विकास पुरुष, ज्यांना आम्ही दुष्काळी भागाचा देवदूत म्हणतो, ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. खटावमानचा बुलंद आवाज आदरणीय आमदार जयकुमार गोरे साहेब, आदरणीय आमदार प्रशांत परिचारक साहेब, माजी आमदार रामराव वडकुते साहेब, चित्रताई विभाग, आमच्या आदरणीय काकी साहेब,
या ठिकाणी काकी साहेबांच्या उपस्थितीमुळे जरा वेगळा या चौकाला चार चांद लागले. काकी साहेबांना खूप खूप धन्यवाद. आदरणीय चित्राताई प्रदेशाध्यक्षा भारतीय जनता महिला मोर्चा, आदरणीय रश्मीताई बागल प्रदेश उपाध्यक्षा, आदरणीय दौलत नाना शितोळे, आदरणीय सुभाषअण्णा पाटील, चेतनसिंह केदार, आदरणीय के दादा, आदरणीय सोमनाथ अण्णा, आदरणीय सुरेश आबा, आदरणीय किशोर सूळ, हनुमान बापू, आदरणीय ज्योतिताई, या ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री जगताप, श्री राजेंद्र हिवरकर, आप्पासाहेब करचे, शंभूराजे, सुभाष नाना, राजकुमार नाना पाटील, महेशराव चिवटे, रमेशराव पाटील, BY राऊत, दादा उराडे, अशोकराव चव्हाण, सुशांत निंबाळकर, बजरंग गावडे, अतुल सरतापे, आमचे कनेरचे धर्मा माने, सचिन शिंदे, बाजीराव काटकर, आदरणीय सचिन कांबळे पाटील, जयकुमार शिंदे, ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं ते माझे मित्र, या शहराचे नूतन अध्यक्ष महादेव कवळे, त्याचबरोबर निलेश रणवरे, अशोकराव गायकवाड, अशा पद्धतीची सभा अकलूजमध्ये विजय चौकात या गद्दारीच्या पार्श्वभूमीवर होईल अशी कदाचित मला कधी स्वप्न पडलं नव्हतं, साहेबांना कधी अपेक्षा नव्हती. 5 वर्षामध्ये सातत्याने ज्या माणसांनी रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोन्ही भावांना प्रचंड मदत केली. किती मदत केली त्याचं ज्ञान परमेश्वराला आणि साहेबांनाच आहे. अडचणीत आलेला कारखाना रिएस्टॅब्लिशमेंट करून दिला. एका नाही 2-2 कारखान्याला मदत केली. विधान परिषदेचं सन्माननीय सदस्यपद केलं. याचबरोबर राज्यामध्ये सन्मानाने स्थान दिलं. पण गद्दारीत जर नसानसामध्ये भरले असेल, ज्या थाळीत खायचं त्याच थाळीला भोकं पाडायची जर सवय असेल तर माळशिरसची जनता काही चुकीची सांगत नव्हती. हा अनुभव मलाही आला ना, आता साहेबांनी अनुभव आला. तेच महाशय या ठिकाणी लोकांना कन्फ्यूज करण्याकरता अकलूजच्या शहराच्या बाहेर गुलाबाचा दस्ता घेऊन थांबले होते. आमच्या पाठीमागं खंजीर खुपसायचा, साहेबांच्या पाठीमागं खंजीर खुपसायचा आणि गुलाबाचा दस्ता द्यायचा. त्यांचा गुलाब, गद्दारीचा गुलाब साहेबांनी स्वीकारला नाही. पत्रकारांची ती बातमी. कुठलाही आम्ही हार घेणार नाही. आम्ही सन्मानाने त्या ठिकाणी आम्ही निघून आलो आणि त्यांना ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी टाटा केला त्या पद्धतीने आम्ही टाटा करून आलो. त्यामुळे तुम्हाला माळशिरसकरांना चिंता करायची गरज नाही. साहेब आता ह्या गद्दारांना स्वीकारणार नाही. त्यांना एक संधी मिळाली होती, चांगली संधी होती. राज्याच्या राजकारणामध्ये डबघाईला गेल्यानंतर परत उभारायची संधी साहेबांनी दिली होती. काकी साहेब एवढं सन्मानाने साहेबांनी त्यांना वागवलं. एवढं सन्मानाने मी इतर प्रेमाने कुणाला वागवताना बघितलं नाही. 1 वर्ष झालं पाठीत खंजीर खुपसत होते. भाजपच्या विरोधात पोस्ट चालवायचे. 1 वर्षभर शेवट कहर झाला. बावनकुळे साहेबांच्या विरोधात लिहायला लागले, साहेबांच्या विरोधात लिहायला लागले आणि तरी सुद्धा साहेबांनी मोठं मन करून त्यांना माफ करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत परिचारक होते, आमचे जयाभाऊ होते, समजून सांगण्याचा प्रयत्न केला. एवढं दिल्यानंतर साहेबांना अपेक्षा होती की त्यांनी भारतीय जनता पार्टी कुणालाही कमळाचं चिन्ह उभं करेल, ते कुटुंब त्यांच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे अशी अपेक्षा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना होती, अमित शहा साहेबांना होती, देवेंद्रजींना अपेक्षा होती, बावनकुळे साहेबांना अपेक्षा होती. साहेबांना माळशिरसच्या जनतेने सांगितलं होतं, साहेब ही माणसं तुमची नाहीत. ही माणसं
वरकरणी दाखवतात एक, ज्या वेळेस माळशिरसच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच वेळेस यांनी अपक्ष पॅनल उभा करून त्यांची गद्दारी दाखवली होती आणि त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं होतं की ही माणसं आज ना उद्या गद्दारी करणार आहेत. असो, गद्दारांना क्षमा नाही, गद्दारांना माफी नाही आणि त्यांची योग्य काळजी पक्षाचे शीर्ष नेतृत्व घेतील. कुठल्याही प्रकारची तुम्हाला आता ज्या पद्धतीने कन्फ्यूज करायचा प्रयत्न भविष्यात करतील, भाजपचे स्टेटस टाकतील, काय करतील, या गद्दारांना माफी नाही. हटकर समाजाने या ठिकाणी, हटकर समाज महासंघाने भीमराव दशरथराव भुमनवर यांनी या ठिकाणी पाठिंबा या लोकसभेसाठी दिलाय. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. साहेब, माळशिरस तालुक्याचा इतिहास जर गेल्या 60 वर्षाचा इतिहास जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर गोरगरीब धनगर समाजाच्या लोकांनी नेतृत्व उभं करायची कामं केली आणि सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पक्ष बदलून या गोरगरीब धनगर समाजावर आणि सर्वसामान्य माणसावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा गावामध्ये उभा करण्यात आला होता. या बहादरांनी तो पुतळा रातोरात काढून टाकला आणि त्या ठिकाणी गायवासरू उभा करून ठेवला. इथं फक्त एकाच कुटुंबाचे पुतळे लागतील असा त्यांचा नियम आहे. एकाच कुटुंबाची दहशत त्यांनी व्यवस्थित तयार करून ठेवलेली आहे. त्यांची क्वालिटी काय आहे हे त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी चांगली निदर्शनात आणून दिलेली आहे. साहेब, या जवळपास 30 ते 40 हजार लोकांचे पैसे वेगवेगळ्या संस्थांमध्ये या आत्ताच्या उमेदवारांनी त्यांच्या कुटुंबियांनी बुडवलेले आहेत आणि ह्या 40,000 लोकांचे जरी आपल्याबरोबर राहिले असते तर आपण त्यांना मदत केली असती, लोकांचे पैसे द्यायला मदत केली असती, कारखान्यामध्ये आपण लोकांना पैसे द्यायला मदत केली, कारखाने त्यांना परत चालू करून दिले, एवढे पैसे करंट चेकने आपण त्यांना दिले. 30 ते 40 हजार लोकांचे पैसे यांनी बुडवले का नाही? कुठल्या कुठल्या संस्था बंद पडल्या तुम्ही सांगा, पैसे अडकलेत सांगा. सुमित्रा, पुढं विजय शुगरची बिलं दिली नाहीत, अजून रत्नप्रभा बँक, आलेगाव कारखाना, सुमित्रा पतसंस्था, एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणाचा अडचणीतून बंद पडून द्या साहेब, आमचं काय म्हणणं नाही. लोकांच्याकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केला आणि हा पैसा निघाला कुठं हा सुद्धा शोध घ्यायचा एक विषय आहे. 1,000 कोटी रुपये साहेब जमा केलेत, बारकी रक्कम नाही. गोरगरिबांचे 1,000 कोटी रुपये जमा केलेत. पोरांचे संसार, पोरींचे संसार, पोरींची लग्न, विश्वास इथं सगळी जनता बसली. आज ही तुम्ही आलाय निडर होऊन समोर होऊन आल्यात, नाहीतर लोकांच्याकडे यांच्या सगळ्या दहशतीमुळे पैसे मागायला जायचे कुठं हे सुद्धा धाडस होत नव्हतं. विचारणार, चिंता करू नको, 1-1 रुपयाचा हिशोब घेणार आहे. आणि हा रणजितसिंह नाईक निंबाळकर कोणाला बापाला भेट नाही तुम्हाला माहिती आहे. आणि ह्यांना तर सोडून द्या, ह्यांचा बाप बारामतीला बसलाय त्याला सुद्धा भेट नाही. त्यांच्या बापाच्या घशातनं हात घालून पाणी परत माळशिरसला उपलब्ध करून दिलंय ना, चालतोय ना कॅनॉल, बंद पडून दिला नाही कॅनॉल. त्यामुळं ह्यांना ना ह्यांच्या बापाला भेट नाही. किती पाडायचा प्रयत्न करून द्या, रणजितसिंह नाईक निंबाळकर भेट नाही अजून, ह्यांना पण नाही. आणि बारामतीकरांना पण सांगतो, तुमच्यात ताकद आहे तर तुम्ही अजून पैसे लावा, अजून ताकद लावा. जे ही जनता भारतीय जनता पार्टीशिवाय कोणाला मतदान करणार नाही. आज ज्या पद्धतीने आपल्याबरोबर गद्दारी झाली त्या माळशिरसतल्या सर्वसामान्य माणसाबरोबर गद्दारी झालेली आहे. साहेब, गद्दारी सोडा, दहशतीची एवढी उदाहरणं आहेत, एवढ्या लोकांना मारहाण झाली आहे. 50 वर्षापूर्वी धनगर समाजाच्या 40 वर्षापूर्वी धनगर समाजाच्या लोकांना याच ठिकाणी बोलवण्यात आलं होतं.
लोकांना भंडारा लावायला दिला आणि जेवायला म्हणून बोलवलं. साहेब 500-600 लोकांना कायमचं धनगर समाजाचं आदू केलं. भंडारा लावलेले लोक हुडकून काढायचे आणि धनगर समाजाच्या लोकांना मारायचे. हा मला किस्सा, मी म्हटलं एवढी 54 गावं विरोधात काय आहेत, ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ही माहिती समोर आली. दुर्दैवाची गोष्ट आहे की अशी पापी माणसं या शहरामध्ये राहतात. आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू साहेब. आपण लोकसभेला दिलेला आपण दिलेला शब्द, मी दिलेला शब्द तुम्ही तंतोतंत पाळला. माळशिरस तालुक्याच्या लोकांनी रेल्वेची अपेक्षा केली होती, तुम्ही रेल्वे दिली. पैसे केंद्र सरकार द्यायला काकू करत होते, एवढे पैसे द्यायचे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका घेतली आणि निम्मा खर्च केंद्र सरकारचा उचलला. राज्य सरकारने 921 कोटी रुपये दिले. नीरा देवगरचं पाणी जे लोणंदला आणून बंद पडलं होतं, ते लोणंदपासून माळशिरसच्या भूमीपर्यंत आणण्याकरता जवळपास पहिले आणि आत्ताचे मिळून जवळपास 1,500 कोटी रुपये टेंडर काढले आणि आता जवळपास 20 किलोमीटर काम कॅनलचं पुढे आलेलं आहे. आणि लवकरच माळशिरसच्या पहिली 22 गावं आणि नंतर 16 गावांना पाणी देवेंद्रजींच्यामुळे येणार. शब्द पाळणार नाही आता, ह्याचं काय कारण नाही. आणि जिथं मागं देवेंद्रजी असतील उभे तर पुढे कोणी बी होऊन द्या मग, कारण शब्द पाळणारा नेतृत्व आपल्या बरोबर आहे. रेल्वेचा प्रश्न साधा म्हाळुंग गावचं साहेब उदाहरण देतो. 40 वर्ष म्हाळुंगमध्ये यमाई देवीचं मंदिर आहे. अख्खं मंदिर पडायला आलं होतं, सगळं बारव पडला, दरवाजा पडले, बुरुज पडला. पण या तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी त्या यमाई देवीकडे कधी पाहायला गेलं नाही. म्हाळुंगची लोक माझ्याकडे आली, आम्ही जय किशन रेड्डी साहेबांना भेटलो. साहेब दुसऱ्या दिवशी 10 कोटी रुपये त्या मंदिराला दिले. दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या भारतीय जनता पार्टीने यमाई देवीच्या मंदिराला 10 कोटी रुपये दिलेत. ते मंदिर आता पुण्यानं नव्यानं उभं राहिलेलं आहे. या भागाचं श्रद्धास्थान आहे, नव्यानं मंदिर उभं राहिले. 200 ते 300 कोटी रुपयाचे छोटे छोटे रस्ते या तालुक्यामध्ये मंजूर केले. साहेब मी नारळ फोडायला पण आलो नाही, दुखवाय नको. कोण कन्स्ट्रक्शन करतंय, कुणाची कामं चालल्यात, कुणी पालखी महामार्ग घेतलाय, मातीवर रोड कोण करतंय, हे सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे. साहेब 2-2 किलोमीटरच्या आतल्या लोकांना 2-2 किलोमीटर आतल्या लोकांना हायवेमध्ये जमीन दिली म्हणून पैसे घातलेत आणि ज्यांची खरंच जमीन रस्त्यावर गेली त्यांना पैसे मिळालेले नाही. बरोबर आहे ना? आणि मग न्याय मागायला गेल्यावर पिस्तूल तोंडात घालण्यात आलं. चालायचं, प्रत्येकाचा काळ असतो. हर विलन का एक दिन होता है, आखिर में हिरोई कार्यक्रम करताय. तर पिक्चरचा एंड 4 तारखेला काय होणार आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ना? मला या ठिकाणी त्या उमेदवारालाही सांगायचं, माळशिरस मधल्या या ठिकाणी इथं स्टेज लावा, याच ठिकाणी सगळे पत्रकार बोलवा. भारतीय जनता पार्टी स्टेजचा खर्च लावल, भारतीय जनता पार्टी संपूर्ण खर्च करेल आणि प्रस्ताव करणारा फक्त एक माणूस हुडकायचा, एक माणूस फक्त तालुक्यामधून हुडकून आणायचा की ज्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या देशाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या योजनेचा फायदा मिळाला नाही. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी दिलेल्या योजनेचा फायदा, एक माणूस फक्त या ठिकाणी आणून दाखवायचा की त्यांनी फायदा मिळाला नाही. त्या योजना कुठल्या? पहिलं तर त्यांनी कोविडचं इंजेक्शन नाही घेतलं पाहिजे, 6,000 रुपयाचा लाभ नाही घेतला पाहिजे, 1 रुपयाचा शेतकऱ्याचा विम्याचा लाभ नाही घेतला पाहिजे, आयुष्यमान योजनेचा 5 लाख रुपयाचा लाभ नाही नसलेला घेतला पाहिजे, घरकुलचा लाभ नाही घेतला पाहिजे, शौचालयाचा लाभ नाही घेतला पाहिजे, मोफत अन्नधान्याचा लाभ नाही घेतला पाहिजे. असा माणूस मी विरोधकांना या ठिकाणी जाहीर आव्हान करतो की त्यांनी स्टेज लावायचा खर्च आम्ही करतो, तुम्ही माणूस शोधून आणा, आम्ही तुमच्या सकट त्यांचा सत्कार करतो. एक माणूस ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेला पंढरपूर पालखी मार्ग असो, तुकाराम महाराज पालखी महामार्ग असो किंवा अन्य रस्ते केलेला, त्या रस्त्यावर न चालणारा माणूस पाहिजे. असा माणूस या ठिकाणी हुडकून काढायचा. मिळेल का माणूस माळशिरस तालुक्यामध्ये मोदी साहेबांच्या योजनेचा फायदा न घेतलेला, देवेंद्रजींच्या योजनेचा फायदा न घेतलेला, घर घर जलमध्ये पाणी न पिलेला असा माणूस मिळेल का? माळशिरस मध्ये नाही मिळणार. इंदापूरमध्ये मिळेल का? शेजारच्या तालुक्यात सोलापूरमध्ये मिळेल का? महाराष्ट्रात, देशात मिळणार नाही ना.
मला खात्री आहे देशात सुद्धा असा माणूस मिळणार नाही की ज्याला भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा, नरेंद्र मोदी सरकारचा ज्याला फायदा मिळणार नाही, महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस सरकारचा आणि आत्ताचा असणारा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा सरकारचा फायदा न मिळालेला माणूस शोधून काढायचा, त्याला दुष्काळ अनुदान न मिळालं पाहिजे. अशा अनेक योजना, एकाही योजनेचा फायदा न मिळालेला माणूस शोधून काढायचा आणि त्याचा सत्कार स्टेज, एवढंच मोठं स्टेज लावून आम्ही करणार आणि एवढीच माणसं सत्काराला येणार आणि मग तुम्ही सांगायचं की मोदी साहेबांनी विकास केला नाही. इथंच भाषण करायचं आणि वाटलं तर बारामतीकरांना पण या ठिकाणी आणायचं भाषण करायला की मोदी साहेबांनी विकास केला नाही, देवेंद्रजींनी विकास केला नाही. असा माणूस शोधून काढायचं काम मी अकलूजच्या जनतेवर देतोय, माळशिरसच्या जनतेवर देते. उद्यापासून शोध मोहीम सगळ्यांनी घ्यायची, ही खरंच सिरियसली शोध मोहीम लावायची की ज्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा, देवेंद्रजींचा सरकारचा, एकनाथ शिंदे देवेंद्रजी सरकारचा आणि मोदी सरकारचा लाभ न मिळालेला माणूस शोधायचा. आणि माझंही आपल्या सर्व कार्यकर्त्यांना उद्यापासून शोध मोहीम राबवायची आणि या माळशिरस तालुक्यात असा माणूस शोधायचा कार्यक्रम उद्यापासून करायचा. आपण आज जाहीर आव्हान दिलंय, पत्रकार बंधूंनी याची नोंद घ्यायची, एवढं मोठं स्टेज लावायचं, पवार साहेबांनी बोलायचं आणि सत्कार आम्ही करायचे. फक्त मोदी सरकारच्या योजनेचा न लाभ घेतलेला माणूस या ठिकाणी आणायचा. आणि मी अशी माणसं देतो की शरद पवार या माड्यामधनं निवडून गेले, गावामध्ये बारका बंधारा सुद्धा बांधला नाही, रस्ते पण केले नाही, दिलं काय आम्हाला? जाती जातीचा विष. धनगर समाजाला उठवायचं, धनगरांचं आरक्षण मागा म्हणायचं, मराठा समाजाला उठवायचं आणि मराठाचं आरक्षण मागा म्हणायचं, माळी समाजाला पेटवायचं. इलेक्शन आलं की पेटवा पेटवी करायची. म्हणजे विकासाचे मुद्दे आज विश्वाचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेब करतायत. मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे मुद्दे लोक विसरून जातील आणि जाती जातीमधलं विष पुढे येईल. साहेब मला यांना सांगायचंय की ज्या वेळेस अण्णासाहेब पाटील शरद पवार साहेबांना जाऊन भेटले होते की जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर मी गोळी घालून घेणार, त्या बिचाऱ्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी गोळी घालून घेतली. पण ते मराठा समाजाला 14% 50% आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. त्याचा फायदा आम्हाला दिला नाही. ज्या शिवसेनेला, ज्या उद्धव सेनेला या ठिकाणी घेऊन येत आहेत ते उद्धव ठाकरे पण यांच्याच कुंडलीतले साहेब, यांच्याच कुंडलीतले प्युअर गद्दार. मराठा समाजाचा लाखोचा मोर्चा मुंबईमध्ये गेला असताना, महिला भगिनी आणि सर्व पुरुष मंडळी आमची गेली असताना आमच्या मराठा समाजाला काय म्हटले? मुक मोर्चा काढला होता आम्ही, शांत मोर्चा काढला होता. ह्यांनी त्याचा मुका मोर्चा केला आणि पेपरला अश्लील चित्र छापून आणलं. अशा म्हणून म्हटलं ही गद्दारांची टोळी आहे. शरद पवार साहेब गद्दार या मातीमधनं निवडून आले आणि बारामती फलटणच्या रेल्वेला मिनिटाईज केले. साहेब यांनी पैसे द्यायचे नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा बैठक झाली सर्व खासदारांची आणि जेव्हा मी मुद्दा मांडला की 50% महाराष्ट्र सरकारने द्यायचे, तर पवार साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडला की केंद्र सरकारच्या योजनेला पैसे देणं हे मिनिटाईज आहे. महाराष्ट्र सरकारचा रेकॉर्ड आहे. आपण उद्या काढा आणि महाराष्ट्रातल्या सर्व रेल्वे प्रकल्पाला आणि सर्व ह्याला पवार साहेबांनी या बारामती रेल्वे, फलटण रेल्वेमुळे विरोध केला. या मातीमधनं निवडून जायचं आणि गद्दार कसं बनायचं? पाणी बारामतीला घेऊन गेले ना. मग हे सर्व एकत्र गद्दार आहेत साहेब. माझ्या समोरचा उमेदवार गद्दार, रणजितसिंह मोहिते पाटील गद्दार, उद्धव ठाकरे गद्दार, शरद पवार गद्दार. या गद्दारांचं करायचं काय? अरे गद्दारांचं करायचं काय? 7 तारखेला खाली मुंडवर पाय करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपण ताकदीने करणार ना का घाबरणार? बिलकुल नाही ना. महाराष्ट्राचे गृहमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला कुणाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि केसाला धक्का लागायची वेळ असेल, हिथं आम्ही जयभाऊ आहे, आम्ही कोणाला बी हाक मारा. काळ्या रात्रीचं ताकदीनं नाही उभं राहिलं तर बोला. संपूर्ण पालकत्व या माळशिरस तालुक्याचं डायरेक्ट पालकत्व आता आम्ही घेतलंय. देवेंद्रजींनी आम्ही या ठिकाणी पालकत्व घेतलंय. कुणाला भ्यायची काय कारण नाही. आणि धवलदादाच्या नावाने घोषणा देणाऱ्यांना सांगायचंय लवकरच धवलदादाचा योग्य तो निकाल, योग्य तो तपास होईल आणि धवलदादा आपल्या बरोबर असतील. चिंता काय करायची? करायला आज मी उद्या मोदीजींची सभा आहे परवा. मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे की देशाचे पंतप्रधान ज्यांनी देश बदलला, ज्यांनी भारताला 11व्या 12व्या नंबरवरून 5वी महासत्ता केलं,
5वी महासत्ता होताना 5व्या नंबरला इंग्रज होते, जे 150 वर्ष आपल्यावर राज्य करत होते. त्या इंग्रजांना मागं टाकून भारताला आणि आपल्याला सगळ्यांना सन्मानानं 5वी महासत्ता केलं. आता या निवडणुकीत 3री महासत्ता करायला निघालेत. वयस्करांना, आपल्या सर्व वयस्करांचे आशीर्वाद मोदीजींना पण पाहिजेत, आपलं प्रेम मोदीजींना पण पाहिजेत. आणि मोदीजी आपल्याला भेटायला परवा 30 तारखेला या माळशिरसच्या भूमीमध्ये येणार आहेत. सकाळी 10 वाजता, ठीक 10 वाजता मोदीजी येणार आहेत. आपण सगळे लाखोच्या संख्येने उपस्थित राहायचंय. आणि आज आपण कमळ फुलवण्याचा गावागावात निश्चय करा. भविष्यात या गद्दारांना जवळ घेणार नाही याची गॅरंटी तुम्हाला रणजितसिंह नाईक निंबाळकर देतो. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 2 प्रवेश होत आहेत. पाटील सांगा. मी विनंती करतोय, या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 प्रवेश या ठिकाणी होत आहेत. मी विनंती करतो के पाटील साहेबांना त्या प्रवेशाचा नामोल्लेख आपण करावा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. चला पटकन या. बाळासाहेब, ती नावं सांगा. धन्यवाद. आणि यानंतर आपण सर्वांशी बोलताय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ज्या माणसानं माड्याच्या सिंचनाला गती दिली आणि महाराष्ट्र सिंचनाच्या माध्यमातून जलयुक्त करण्याचा प्रयत्न केला, ते आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात. एकदा जोरदार टाळी आदरणीय फडणवीस साहेबांसाठी. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. जय श्रीराम, जय जय श्रीराम. मंचावर उपस्थित या म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि 4 जूनला तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या टीममध्ये खासदार म्हणून प्रवेश करणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरेजी, प्रशांत परिचारकजी, चित्राताई वाघ. या सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या आईसाहेब पद्मजाताई मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी सातत्याने संघर्ष केला असे के पाटीलजी, सोमनाथ वाघमोडेजी, जयंतराव जगतापजी, दौलतनाना शितोळेजी, कल्याणराव काळेजी, विठ्ठलराव शिंदेजी, रश्मीताई बागल, रामरावजी वडकुते, सुभाषअण्णा पाटील, चेतनसिंग केदार, संजीवनीताई पाटील, ज्योती पटेल, दादा उराडे, हनुमंतराव घालपे या ठिकाणी उपस्थित, सचिन आरडे, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे महादेव कावळे, निलेश ननावरे, सचिन शिंदे, अशोक चव्हाण, अप्पासाहेब देशमुख, सुरेश पालवे, शरद मदने, बाजीराव काटकर, शंभूराज जगताप, हनुमंत बापू सूळ, सुजित थिटे, किशोर सूळ, शंकर शिंदे, दीपक खंडागळे, राजकुमार हिवरकर, सुशांत निंबाळकर, धर्मा माने, महेश चिवटे, ऍडव्होकेट वाय.बी. राऊत, बजरंग गावडे. मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, यादी तयार करणाऱ्याची चूक आहे, त्यांची क्षमा मागतो. आणि उपस्थित इकडेही लोक आहेत, इकडेही लोक आहेत आणि इकडेही लोकच आहेत. सगळीकडे लोकच लोक दिसतात. मला असं वाटतं माळशिरसनी निर्णय केलेला आहे. रणजित दादा, चिंता करायचं कारण नाही आहे. आता निर्णय झालेला आहे. माळ्याचा निकाल ही सभाच या ठिकाणी दाखवते. खरं म्हणजे एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगितली पाहिजे. मला या गोष्टीचं निश्चितपणे दुःख आहे
की ज्या लोकांना जवळ केलं त्या लोकांनी त्याची किंमत ठेवली नाही. मला आठवतो तो दिवस. खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. राजकारण संपवलं होतं, संस्था संपल्या होत्या, कारखाने संपले होते. आणि त्यावेळी आमच्या जवळ ही मंडळी आली. आम्ही हा विचार केला, जुनी जाणती मंडळी आहे, आपण यांना जवळ केलं पाहिजे. काही ना काही घराण्याची पुण्याई आहे, त्यामुळे आपण जवळ केलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला, त्यांना जवळ केलं. आणि नुसतं जवळ केलं नाही, आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्येही पुनर्वसन केलं आणि कारखान्यामध्येही पुनर्वसन केलं आणि अजून कशात काय केलं या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही, कारण जे केलं ते उगाळणाऱ्यांपैकी मी नाही आहे. जे करतो ते मनाने करतो. कोणी धन्यवाद दिले तरी करतो, नाही दिले तरी करतो, विसरले तरी करतो. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं ज्यावेळी परत करण्याची वेळ होती, कारण शेवटी हे सगळं का होऊ शकलं, त्यांचं पुनर्वसन का होऊ शकलं, हे कारखाने का त्या ठिकाणी सुरू होऊ शकले, 125, 150 कोटी रुपये का मिळू शकले, मोदीजींनी एनसीडीसीची योजना सुरू केली म्हणून हा सगळा पैसा मिळाला, मोदीजींमुळे मिळाला. आणि ज्यावेळेस मोदीजींना परत करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी पवार साहेबांचा हात पकडला आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोबत गेले. पण काही काळजीचं कारण नाहीये, मी त्याची चिंता देखील करत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला हा विश्वास आहे की या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये मोदीजी आहेत. तुम्ही जनतेच्या मनातनं मोदीजींना काढू शकत नाही. त्यामुळे कोणी कितीही विश्वासघात केला तरीही मला विश्वास आहे ज्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाणी आणण्याचं काम केलं, संघर्ष केला, रेल्वे आणण्याचं काम केलं, वर्षानुवर्ष जी कामं होत नव्हती, केवळ निवडणुकांमध्ये स्वप्न दाखवले जायचे. रणजित दादा, तुमचं याकरता अभिनंदन करतो आणि तुमच्यावर याकरता पवार साहेबांचा राग आहे की जे पवार साहेबांना जमलं नाही ते 5 वर्षात तुम्ही करून दाखवलं. आणि म्हणून पवार साहेब म्हणतात वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निंबाळकरला पाडा, कारण हा पुन्हा निवडून आला. 5च वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला, पुन्हा 5 वर्ष निवडून आला तर हा काय करेल. आणि आता तुमच्याकडचे काही पोपटे बोलायला लागले. तुम्ही दादा पोपटांना मोठं केलं, विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला. आणि ते आता अजितदादांवर बोलतात, ते अजून कोणावर बोलतात. रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले, राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले. त्यांना हे माहिती नाही आहे, हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं, कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं, पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला. जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही. आणि मी एक तुम्हाला सांगतो, मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, कोणाचं वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही. माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा, पण ईश्वराची देणगीच आहे. माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही. माझा इतिहास तपासा, मी नाही केलं, कधीच करत नाही, मी करतच नाही. मी राजकारणीच नाही. त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक, त्याला वर कर, याला गाळ, त्याला पाड, हे धंदे जीवनात केले नाही. पण कुठेतरी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, आपल्याशी खाजवलं की सत्यानाश झाला म्हणून समजा, होतोच सत्यानाश. आणि मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, ही जी निवडणूक आहे ना, ही साधी निवडणूक नाही आहे. ही काय आपल्या तालुक्याचा नेता निवडण्याची निवडणूक थोडी आहे.
ग्रामपंचायतची, जिल्हा परिषद, विधानसभेची निवडणूक नाही आहे. या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या देशावर पुढचे 5 वर्ष कोण नेता असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे. कोणाच्या हातात देश सुरक्षित असणार आहे, कोण विकासाकडे देशाला नेऊ शकतं, सर्वसामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं या ठिकाणी निंबाळकर विरुद्ध मोहिते अशी निवडणूक नाहीये. यांच्यातला कोणी निवडून गेला तरी त्या ठिकाणी देशामध्ये काही बदल होणार नाहीये. पण जर देशामध्ये मोदीजी हे प्रधानमंत्री झाले नाही तर या देशाचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे की मोदीजींसोबत कोण उभा आहे आणि मोदीजींच्या विरोधात कोण उभा आहे याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून रणजित दादांना ज्यावेळी तुम्ही कमळाचं बटन दाबून मतदान करता त्यावेळी तुमचं मत हे मोदी साहेबांना मिळतं आणि ज्यावेळी अन्य कोणाचं बटन दाबता त्यावेळी तुमचं वोट राहुल गांधींना मिळतं. राहुल गांधींना. याचं कारण काय? शरद पवार साहेबांच्या पक्षाचं तर अस्तित्वच नाहीये. 542 लोकांमध्ये 10 उमेदवार त्यांचे आहेत. त्याच्यामुळे त्यांचं काय अस्तित्व आहे? त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय आहे? त्यांचं येणार कोणीच नाही. पण 10 आले पूर्ण अगदी आभाळ कोसळलं तरी काय होणार आहे? येणार तर नाहीच आहे. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये केवळ 2च भाग आहेत, 2च गट आहेत. एक आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपले विश्वगौरव असलेले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या समवेत या ठिकाणी बंधू भगिनींनो आपल्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, आठवलेंची रिपाई आहे, या ठिकाणी जानकरांची रासपा आहे, या ठिकाणी पिरिपा आहे, या ठिकाणी रयत क्रांती आहे, या ठिकाणी जनसुराज्य आहे आणि आता माळशिरस तालुका विकास आघाडी देखील आहे. मनसे देखील या ठिकाणी आहे. सगळ्या वेगवेगळ्या पक्षांची आघाडी करून एक मोठी मोठ आपण बांधली आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे नेते आहेत राहुल गांधी. आणि राहुल गांधींसोबत 26 पक्ष आहेत आणि एक खिचडी आहे. ज्या खिचडीमध्ये कोण कोणासोबत आहे लक्षातच येत नाही. बंधू भगिनींनो, आपली विकासाची गाडी आहे, विकासाची. या गाडीचं इंजिन हे नरेंद्र मोदीजी आहेत, मजबूत इंजिन आहे. आणि या गाडीला वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे लागलेले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, मराठा समाज, धनगर समाज, 12 बलुतेदार सगळ्यांना बसण्याची जागा आहे. सगळ्यांना बसवून मोदीजीची विकासाची गाडी सबका साथ सबका विकास म्हणत विकासाकडे जाते. दुसरीकडे राहुल गांधींच्या गाडीला डब्बेच नाहीये, फक्त इंजिन आहे. बरं, इंजिन हे कसं आहे? राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात तू नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात तुम्ही नाही मी इंजिन आहे. त्या ठिकाणी लालू प्रसादांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. इथे डब्बा नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा नसते. इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. आणि यांचं इंजिन तर कसं आहे? राहुल बाबांच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसतात. शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताईंकरता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. तुमच्याकरता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही. पण तुम्ही ज्या क्षणी आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं बटन दाबाल, कमळाचं बटन दाबाल, या म्हाडा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणीही विकासापासून थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षामध्ये देश बदलला. 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं. मी म्हणत नाही
जगातल्या सगळ्या एजन्सी सांगतात 25 कोटी लोकांना 10 वर्षात बाहेर काढलं. 20 कोटी लोक असे आहेत जे कच्च्या घरात राहायचे, मोदीजींनी त्यांना पक्क्या घरामध्ये आणलं. 50 कोटी कुटुंब असे आहेत ज्यांच्या घरी गॅस आला. 55 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय आलं. 60 कोटी लोक असे आहेत स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये नळ नव्हता. आमच्या माता भगिनींना विहिरीवर नाही तर नदीवर जावं लागायचं. त्या 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याचं शुद्ध पाणी 70 वर्षानंतर मोदीजींनी आणलं. 80 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी 2020 सालापासून मोदीजी फ्री रेशन देतात आणि पुढचे 5 वर्ष देखील त्यांच्या घरामध्ये जे रेशन लागेल ते फ्री देण्याचा मनोदय माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलाय. 60 कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्या तरुणाईला मोदीजींनी मुद्राच्या अंतर्गत त्या ठिकाणी लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण बिना गॅरंटरचं त्यांना मिळालं. आज ते आपल्या पायावर उभे आहेत. 80 लाख बचत गट तयार केली. 8 लाख कोटी रुपये त्याला दिले. 10 कोटी महिला माता भगिनी आज मोदीजींच्या योजनेच्या अंतर्गत आपल्या पायावर उभ्या आहेत आणि यातल्या 3 कोटी महिलांना मोदीजी लखपती दीदी बनवणार आहेत आणि हळूहळू या 10 कोटी महिला लखपती दीदी बनणार आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आज आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता स्टँडअप सारखी योजना आली. प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँच मधनं त्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकांना तुम्हाला लोन द्यावं लागेल. आज लाखो आमचे अनुसूचित जातीचे उद्योजक हे मोदीजींनी तयार केले. आमचे 12 बलुतेदार पारंपरिक व्यवसाय करणारे, कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्र्याने गावगाड्याचं अर्थकारण करणाऱ्या 12 बलुतेदारांकडे आणि पारंपरिक व्यावसायिकांकडे कधीच पाहिलं नव्हतं. ते त्यांच्या खिचगिणतीत देखील नव्हते. मोदीजींनी त्यांच्याकरता विश्वकर्मा नावाची योजना तयार केली. 14,000 कोटी रुपये त्या योजनेकरता दिले आणि 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यवसाय करणारे यांच्या व्यवसायात आधुनिकता आली पाहिजे. त्यांना नवीन गोष्टी करता आल्या पाहिजे. त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तो जो व्यवसाय आहे तो अधिक आधुनिक स्वरूपात मिळाला पाहिजे. याकरता 14,000 कोटी रुपये माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिले. बंधू भगिनींनो, आज आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 55-60 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला. आणि एवढंच नाही तर आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोदीजींनी वयोश्री सारखी योजना आणली. एकीकडे आमच्या घरच्या म्हाताऱ्या लोकांकरता आता यापुढे सर्व प्रकारच्या औषधी या मोफत मिळणार. त्यांचा सगळा इलाज मोफत होणार. हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तर ते मोफत होणार. आणि वयोश्री सारख्या योजनेतनं कोणाला कानाचं यंत्र लागलं तर कानाचं यंत्र, चष्मा लागला तर चष्मा, काडी लागली तर काडी, कवळी लागली तर कवळी, कमोड लागला तर कमोड, या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं. आज आमच्या दिव्यांगांकरता फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ज्या प्रकारचे हात आणि पाय बनतात त्याचे कारखाने आपल्या देशामध्ये टाकले आणि दिव्यांगांना आज मोठ्या प्रमाणात कृत्रिम हातपाय लावले. अशा प्रकारचे पाय लागले की जो कालपर्यंत चालू शकत नव्हता आज गाडीची किक मारतोय आणि त्या ठिकाणी मोटरसायकल चालवतोय. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला. आज आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना मोदीजींनी आणली. आमच्या शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी केल्या. 50,000 कोटी रुपये मोदीजींनी सिंचनाकरता या महाराष्ट्राला दिले. आज हे जे सगळे प्रकल्प आपल्याला होताना दिसत आहेत ज्यातनं आपला सगळा महाराष्ट्र हळूहळू सुजलाम सुफलाम होतोय, याकरता सगळे पैसे या महाराष्ट्राला माननीय मोदीजींनी दिले. आज आपण पाहू शकतो ज्यांनी इतके वर्ष साखर कारखानदारी चालवली त्यांना जे जमलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं. आज साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे मोडकळीस आला असता, तो अडचणीत आला असता. मोदीजींनी एकीकडे इथेनॉलची योजना आणली, दुसरीकडे MSPची योजना आणली, कारखान्यांना NCDCतनं मदत करण्याची योजना आणली, 2,000 कोटी रुपयाचं वेगळं पॅकेज दिलं आणि या ठिकाणी FRP देण्याकरता देखील मोदीजींनी मदत केली. त्यामुळे आज आमचा ऊसाचा कारखानदार आणि ऊसाचा शेतकरी या ठिकाणी जिवंत आहे. आणि एवढंच नाही, वर्षानुवर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात हे कारखानदार जायचे. आमच्या काँग्रेसच्या सरकारने ऊसाच्या शेतकऱ्यावर आणि कारखानदारावर
25,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स काढला होता. इतके वेळा पवार साहेब शिष्टमंडळ घेऊन त्या प्रधानमंत्र्यांकडे गेले, त्या वित्तमंत्र्यांकडे गेले. केवळ आश्वासन मिळायचं आणि नंतर ते सांगायचे की रेट्रोस्पेक्टिव्हली मागील तारखेपासून टॅक्स आम्हाला रद्द करता येत नाही. पण मोदीजींनी आणि सहकारिता मंत्री अमित शहानी आम्ही एक डेलिगेशन घेऊन त्या ठिकाणी गेलो. म्हटलं महाराष्ट्रावर अन्याय होतोय, इन्कम टॅक्सची तलवार डोक्यावर आहे. त्या ठिकाणी कारखान्याकडनं मोठ्या प्रमाणात वसुली होईल आणि कारखाने शेतकऱ्यांकडनं वसुली करतील. एका झटक्यामध्ये हा 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मोदीजींनी माफ करून टाकला. एक नवा पैसा कोणाला द्यावा लागला नाही. शेतकऱ्याच्या मागे उभं राहणारं सरकार जर कुठलं असेल तर ते मोदीजींचं सरकार आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवा तो कोविडचा काळ. कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जायची चोरी होती. कुणाच्या मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो. एखादा पाहुणा घरी आला तर लोक कपाळावर आठ्या आणून म्हणायचे की हा का आला, हा कोरोना घेऊन आला का. किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते. कित्येकांचे नातेवाईक गेले, जवळचे लोक गेले आणि जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही. आता भारतामध्ये 40-50 कोटी लोक तर मरतील. कारण त्यांना माहिती होतं जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा महामारी आली सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले. 30-30 वर्षांनी भारताला लस मिळाली. त्यामुळे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही असं काही लोक म्हणायचे. तर त्या ठिकाणी 3-4 प्रगत देशांना असं वाटायचं ज्यांनी लस तयार केली होती आता भारत आमच्याकडे येऊन भीक मागेल आणि भीकेसारख्या काही लसी त्यांना देऊन टाकू, पण भारताला कोणी वाचवू शकत नाही. अशा काळामध्ये माननीय मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, त्यांना रिसोर्सेस दिले, रॉ मटेरियल दिलं आणि सांगितलं आपल्या देशवासियांना वाचवायचं आहे. भारतामध्ये कोविडची लस करा. जगामध्ये मोठे मोठे देश जे करू शकले नाही भारताने करून दाखवलं आणि कोविडची लस भारतामध्येच आपण तयार केली. 140 कोटी लोकांना 2 वेळा लस ही मोदीजींनी टोचली. तुम्ही विचार करा, आपल्याला जर लस मिळाली नसती आपल्या कुटुंबातले किती लोक गेले असते. आपण तरी या ठिकाणी बसलो असतो का? आपण तरी या सभेमध्ये असतो का? आपण तरी जगलो असतो का? बंधू भगिनींनो, हा जो पुरुषार्थ मोदीजींनी दाखवलाय याला नमस्कार करण्याची, सलाम करण्याची हीच वेळ आहे. अरे अनेक गोष्टी मोदीजींनी केल्या असतील, पण जीवापेक्षा मोठं काय आहे? तुमचा माझा जीव ज्या व्यक्तीने वाढवला त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहण्याकरता हीच संधी आपल्याला आहे. याच वेळी आपण मोदीजींना सांगू शकतो, मोदीजी तुमचे धन्यवाद आहेत की तुम्ही या देशामध्ये लस तयार करून आमच्यापर्यंत पोहोचवली आणि आम्हाला जिवंत ठेवलं. बंधू भगिनींनो, आज खरं म्हणजे आपण पाहू शकतो मोदीजीने एक मजबूत भारत तयार केलाय. मी सांगतो, तालुक्याची निवडणूक नाही आहे, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. देशाचा प्रधानमंत्री देश सुरक्षित ठेवू शकतो की नाही, देश सुरक्षित ठेवण्याची ताकद मोदीजींची आहे की राहुल गांधींची आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो, तो काळ आठवा. आपल्या देशामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे आणि आपले पंतप्रधान मनमोहन सिंगजी त्या ठिकाणी अमेरिकेकडे जाऊन हात जोडून म्हणायचे आम्हाला वाचवा, तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो. आमचे प्रधानमंत्री 140 कोटीचे प्रधानमंत्री अमेरिकेत जाऊन रडायचे, अमेरिका काही करायचा नाही, पुन्हा आमच्याकडे बॉम्बस्फोट व्हायचे. मोदीजी प्रधानमंत्री झाले, अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट केला. मोदीजी होते, अमेरिकेकडे गेले नाही, थेट त्या ठिकाणी घुसले, सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना घुसून मारण्याचं काम हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. माझा तुम्हाला सवाल आहे, 2019 नंतर या देशामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची हिम्मत पाकिस्तान्यांची झाली का? आतंकवाद्यांची झाली का? अरे हे सांगत होते 370 रद्द केलं तर खून की नदिया बहेंगी. अरे खून की नदिया छोडा, एक पत्थर देखील कोणी मारू शकला नाही, कारण त्यांना माहिती होतं आता वाघाचं राज्य आहे या ठिकाणी, या देशामध्ये आपण काहीच करू शकत नाही. बंधू भगिनींनो, ही ताकद कोणाची आहे का? हा पुरुषार्थ कोणाकडे आहे का? आणि म्हणून देश कोणाच्या हाती द्यायचा त्याचा निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे. मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, या ठिकाणी ही जी काही म्हाड्याची लढाई आहे, आमच्या मीडियाने ही लढाई खूप मोठी करून टाकली आहे. असं वाटतं महाराष्ट्रामध्ये माढ्यामध्येच निवडणुका आहेत आणि काही लोकांचं निवडणुकीमध्ये
ज्या प्रकारचं वागणं असतं, मी आमच्या विरोधकांना एवढंच सांगतो, लोकशाही आहे, तुम्हालाही मत मागण्याचा अधिकार आहे, आम्हालाही अधिकार आहे. ज्याला मत द्यायचं आहे तो मतदान करणार आहे, त्याच्या मनात जो आहे त्याला तो मतदान करणार आहे. पण ठोकशाहीचा उपयोग कराल तर उत्तर तसंच मिळेल. गुंडागर्दी, ठोकशाही चालणार नाही. हे मोदींचं राज्य आहे. हे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही राज्य चालवतोय. मला धमकी कोणाला द्यायची नाही, धमकी देत नाही. पण एवढं लक्षात ठेवा, जर लोकशाहीवर कोणी आघात केला आणि कोणाला वाटत असेल की ठोकशाहीच्या आधारावर आमच्या कार्यकर्त्यांना थांबवू, तर ते जमाना गेला, तो जमाना नाही राहिला. हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हालाही सांगतो, निडरतेने बाहेर पडा, निडरतेने. घाबरायचं कारण नाहीये. लोकशाहीमध्ये जर कोणी तुम्हाला थांबत असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे एक अशा प्रकारचं मंत्र दिलेला आहे. पूर्वी राजाच्या पोटी राजा पैदा व्हायचा, राणीच्या पोटी राजा पैदा व्हायचा. बाबासाहेबांनी सांगितलं, आता राणीच्या पोटी राजा पैदा होणार नाही, मताच्या पेटीतून राजा पैदा होईल. आणि प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला. बंधू भगिनींनो, हा जो काही एक मताचा अधिकार आहे, हा अधिकार योग्य प्रकारे वापरला पाहिजे. मगाशी आईसाहेब सांगत होत्या ते खरं आहे. मला आठवतं, या ठिकाणी मी पहिल्यांदा जेव्हा आलो होतो, साधा आमदार होतो, याच चौकामध्ये भाषण केलं होतं. प्रतापसिंग साहेब त्या काळामध्ये होते. मी घरामध्ये गेलो होतो, आईसाहेब जेवायला देखील त्या काळामध्ये आलो होतो. मला त्याची आठवण आहे. आज तुम्ही मंचावर आल्यात, मला खूप या ठिकाणी आनंद वाटतो. आणि खऱ्या अर्थानं जी खंत तुम्ही बोलून दाखवली, ती खंत दूर करण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू, हे या निमित्ताने मी सांगतो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, यावेळेचं मतदान हे भाजपा करता नाही आहे, यावेळेचं मतदान हे भारताकरता आहे. भारत देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा त्याकरता मतदान करायचं आहे. आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासारखा एक मर्द माणूस, जो कोणाच्या बापाला घाबरत नाही, जो संघर्ष करतो, असा संघर्ष करणारा एक नेता पुन्हा तुमच्याकडे उभा केलाय. येत्या 7 तारखेला सकाळी उठा आणि त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन कमळाचं बटन दाबा. तुम्ही कमळाचं बटन दाबलं, वोट मोदीजींना मिळेल आणि तुम्हाला त्रास देणाऱ्यांना शॉक मिळेल. एवढाच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जाईजी विचारमंचचे राहुलजी बेंडे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. शिवाजी घुले व अक्षय जांभळे या दोघांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. या अकलूज शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुक्तारबाई कोरपे यांना विनंती की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करायचं.